नाही, आता एक डाऊट होता की काहीतरी बिल्डिंग पडेल असा वाटला. तर आता सर्वांना खाली केलेलं आहे आणि एक बाजूची शाळा आहे, 2 शाळेमध्ये त्यांचा आता निवारा केला आहे आणि जेवणाचा बंदोबस्त पण केला आहे सर्वांचा. आणि उद्या सकाळी पुन्हा तो स्ट्रक्चरल इंजिनियर येईल आणि त्याच्यानंतर ठरवू आपण की जर समजा रिपेरिंग काम करून एक 2, 4, 5 दिवस 8 दिवसात रिपेरिंग काम होत असेल तर तातडीने करायला लावू आणि लोकांना पुन्हा त्याच्यामध्ये जायला जाऊ. ही आमच्या ओमनगर परिसरातील ही बिल्डिंग आहे. या बिल्डिंगच्या ला काही प्रमाणात खालच्या कॉलमला क्रॅक होऊन ते पूर्ण ओपन झालेलं आहे कॉलम आणि त्या बिल्डिंगची स्थिती धोकादायक झालेली आहे. महापालिका प्रशासनाने वेळेत कॉल अटेंड करून फायर ब्रिगेडला कॉल आल्यावर त्यांनी अटेंड केला आहे. आता पूर्ण बिल्डिंग खाली करून घेतलेली आहे. खाली करून बाजूच्या शाळेत त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि बचाव कार्य असं काही करण्याची गरज लागली नाही. आता हे बिल्डिंग सील करून पूर्ण त्या बिल्डिंगचा परत ऑडिट करून त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल. 7 साल से हूँ और आज हमारी बिल्डिंग बीएमसी तोड़ने जा रही है। कारण ये है कि उनको लग रहा है हमारी बिल्डिंग झुक गई है, पर हमारी बिल्डिंग झुकी हुई नहीं है। वो ऑडिट कर रहे हैं, ऑडिट का रिपोर्ट आता है हम देखेंगे। पर बीएमसी ने हमें कोई लेटर नहीं दी, कोई नोटिस नहीं दिया जो उनके लेटर पे देते हैं। ना हमको उन्होंने इन्फॉर्म किया जरा भी कि आप करेंगे। वो 1-1.25 घंटे पहले आए हैं। बिल्डिंग उन्होंने पैनिक कर दिया। बिल्डिंग में एक हार्ट की पेशेंट भी है और लोगों ने पूरा पैनिक कर दिया, खाली करो खाली करो खाली करो खाली करो, तोड़ रहे ऐसा बोल बोल के। कोई यहाँ पे नगर सेवक अभी तक आया नहीं। जो ये प्रभाग 10 पड़ता है, यहाँ पे 4 नगर सेवक है भारतीय जनता पार्टी के। कोई नगर सेवक अभी तक आया नहीं। हम उम्मीद में हैं हमारा आगे क्या होगा बिल्डिंग में। मैं आया जब काम पे से तो मैं उनसे उतना बोला अधिकारियों से, अलगा खैरे मैडम को, उनसे मैंने क्या बोला कि आप बिल्डिंग तोड़ रहे हो, लोगों को आप रात को निकाल दोगे, ऑडिट का रिपोर्ट कल आएगा या आएगा उस पर अपन डिपेंड नहीं करते। आप रात का खाना तो लोगों के लिए ला दो। तो वो बोलते ही बीएमसी का काम नहीं है, ये महानगर पालिका नहीं करके देती। तो आज रात के लिए आप बिल्डिंग मत तोड़ो ना, आप कल ऑडिट करो, आज हमको रहने दो। उन्होंने पूरा पैनिक मचा दिया बिल्डिंग में। बिल्डिंग में एक हार्ट की पेशेंट है, उनको कभी भी हार्ट अटैक आ सकता है। इस वजह से बीएमसी ने इस चीज़ का ख्याल नहीं रखा। आपको कुछ नोटिस वगैरह आया था क्या? 1 साल पहले कुछ नोटिस आया था, हमने रिपेयरिंग के लिए फंड भी निकाला था, बारिश के कारण नहीं हो पाया रिपेयरिंग। तो अभी महापालिका प्रशासन क्या कह रहे हैं? किसने देखा और किसने डिसाइड? ये हमारे पीछे वाले बिल्डिंग में एक जन ने देखा जिनको हमने गटर का कॉन्ट्रैक्ट नहीं दिया। जो अफवाह फैलाते हैं ना, उन्होंने वो अफवाह फैलाया, उस पर बीएमसी आई। बीएमसी का कोई अधिकारी ऊपर जाके चेक नहीं किया। पहले उन्होंने पैनिक मचाया कि खाली करो खाली करो खाली करो। अब भी ऑडिट हो रहा है। पहले इन्होंने कोई ऊपर जाके चेक नहीं किया। जो बगल में बिल्डिंग है उसने अपने रिपेयरिंग में इतना एक्स्ट्रा माल भरा है, उस वजह से हमारे बिल्डिंग के पतरे पे लगा है। हमारा बिल्डिंग अगर टेढ़ा है तो आप हमको रिपोर्ट दो, हमको टाइम दो, हम खाली करेंगे रूम। पर ये गलत है। यहाँ बिल्डिंग का नाम और कौन सी विंग के हैं? दुर्गेश्वरी अपार्टमेंट सीविंग का हूँ मैं। और कितने लोग रहते हैं यहाँ पे? यहाँ पे 64 रूम है, कम से कम 200 लोग रहते हैं। 64 जन का परिवार है, उसमें बच्चे बुजुर्ग सब लेकर 200 लोग रहते हैं। क्या मांगनी क्या है? मांगनी है हमको रहने की जगह दो। वो बीएमसी कभी देने वाली नहीं, हमको मालूम है। बीएमसी को कभी नहीं देगी। कोई आमदार विमदार आए थे? अरे कोई आमदार आपको दिख रहे, सब आमदार दिख रहे आपको। ये भारतीय जनता पार्टी के उधर आमदार है, इधर आमदार है। ना एक कार्यकर्ता आया, ना कुछ आया, ना इनके नगर सेवक आए। कौन है नगर सेवक? पंकज देशमुख जी है, हरकेश अंजू तिवारी, एकता सिंह और किशोर नाना पाटिल, ये चारों वरिष्ठ नगर सेवक है। इनको आना चाहिए, महासभा में है आज, भले इनको एक फ़ोन तो करना चाहिए कि आप ऐसा मत करिए। ये अधिकारियों को तो फ़ोन कर सकते हैं, सब अपने काम के लिए अधिकारियों को फ़ोन करेंगे जब यहाँ पे होएगा प्रॉब्लम, नहीं फ़ोन करेंगे। ये तीनों बिल्डिंग में अधिकतर वोट बीजेपी को ही गया है। बिल्डिंग से ये बीजेपी की नाकामयाबी है। अगर ये बिल्डिंग टूटा तो बीजेपी यहाँ से अगली बार तो नहीं आएगी, ये मैं बोलता हूँ। कि असंतोष क्यों है? कोई आया ही नहीं है सर। ब्रिगेडला असा कॉल दिला आहे की बिल्डिंग साधारण झुकलेली आहे दुसऱ्या बिल्डिंगवरती. फायर ब्रिगेडची एक हेजमॅट व्हॅन आणि एक फायर इंजिन ऑलरेडी घटनास्थळी आहे. बिल्डिंगची सिरियसनेस बघता आजूबाजूला स्ट्रक्चरच्या मध्ये डिस्टन्स कमी असल्या कारणाने मी स्वतः इथे आलेलो आहे. बघितलं असता तर जवळजवळ 50% लोकांनी ऑलरेडी लॉक लावून एक तर ते कामावर गेले असू शकतात किंवा ते स्वतः रिकामे झालेत. काही लोकांना आम्ही बाहेर काढलेलं आहे. आणखी आवाहन करतो लोकांना की ते रिकामी त्यांनी करून घ्यावी. सुरक्षितेचा उपाय म्हणून आम्ही हे करतोय. रूम आम्ही मोजलेले नाही आहेत. आम्ही साधारण 50% अंदाजे तुम्हाला सांगतो की रूम्स खाली केलेले आहेत. ही स्ट्रक्चरली स्टेबल आहे की नाही हे स्ट्रक्चरल ऑडिटर स्ट्रक्चर ऑडिट करतील. त्याच्यानंतर हे घोषित करतील की हे इथे राहण्यास योग्यता आहे
की नाही, नसेल तर त्या लोकांना आपण इकडे शिफ्ट करू, वॉर्ड ऑफिसर मार्फत निवारा केंद्रामध्ये आपण शिफ्ट करू आणि त्यांची राहायची आणि जेवणाची सोय आपण महापालिकेतर्फे करू. आता सध्या आपण या इमारतीमध्ये 45 जे लोक रहिवासी इथे राहत होते, त्या 45 रहिवाशांना महापालिकेचे अधिकारी, महापालिकेचे अग्निशमन जवानांच्या मार्फत आणि अतिक्रमण विभागाच्या आणि पोलिसांच्या मार्फत आपण त्यांना बाजूच्या नवजीवन स्कूलमध्ये स्थलांतरित केलेले आहे. आणि त्या स्कूलमध्ये स्थलांतरित केल्यानंतर त्यांना जेवणाची व खाण्याची सोय ही महापालिकेने त्या ठिकाणी केलेली आहे. काय सांगाल या इमारतीबद्दल, काय सांगाल, काय नेमकं झालं? या इमारतीबद्दल जेव्हा आम्ही जेव्हा पाहणी केली, मुख्य अनुष्ठान अधिकारी आमचे मोरे साहेब आणि मी स्वतः जेव्हा पाहणी केली तेव्हा असं दिसून आलं की इथले जे महापालिकेचे जे इंजिनियर्स आहेत, बांधकाम विभागातले इंजिनियर्स, त्या लोकांनी जेव्हा ते पाहणी केली, टेस्ट केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तात्पुरत्या स्वरूपात इथल्या लोकांना तुम्हाला ही बिल्डिंग खाली करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावं लागणार आहे. मग आम्ही त्याप्रमाणे त्यांच्या सूचनेप्रमाणे महापालिकेच्या AMC यांना आम्ही आदेशाने, म्हणजे मुख्य अनुष्ठान अधिकारी मोरे साहेबांच्या आदेशाने इथल्या लोकांना नवजीवन स्कूलमध्ये हलवण्यात आलेलं आहे.